चंद्रपुर जिले के पटौली थाना प्रभारी योगेश हेवसे पर अवैध धंधे करने वालों को संरक्षण देने और पत्रकारों को धमकाने का आरोप लगाने के बाद जिले के पत्रकारों में तीव्र आक्रोश है। भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल के संपादक राजू कुकड़े ने आरोप लगाया कि जब वे अवैध कारोबार की खबर कवर करने गए तो अवैध कारोबारियों ने उन पर हमला कर दिया। शिकायत दर्ज कराने पर पुलिस ने अपराधियों के खिलाफ कार्रवाई करने के बजाय खुद उन्हीं पत्रकार पर मामला दर्ज किया। इस प्रकरण को लेकर इंडियन डिजिटल मीडिया एंड ब्रॉडकास्ट एसोसिएशन चंद्रपुर ने 26 सितंबर को जिला अधिकारी कार्यालय के सामने ठिया आंदोलन करने का ऐलान किया। पत्रकार संगठनों का कहना है कि यह घटना प्रेस की आजादी और पत्रकार संरक्षण कानूनों का सीधा उल्लंघन है। भारतीय संविधान का अनुच्छेद 19 प्रेस को अभिव्यक्ति की स्वतंत्रता का अधिकार देता है। इसके अलावा महाराष्ट्र में पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 और पत्रकार सुरक्षा कानून 2019 के तहत पत्रकारों को विशेष सुरक्षा दी गई है। बावजूद इसके पटौली थाना प्रभारी ने कथित रूप से पद का दुरुपयोग कर पत्रकारों को निशाना बनाया। वरिष्ठ पत्रकार किशोर पोतनवार सहित जिले के सैकड़ों पत्रकार इस आंदोलन में शामिल होने वाले हैं। एसोसिएशन का कहना है कि सूचना प्रौद्योगिकी नियम 2021 के तहत किसी डिजिटल मीडिया या न्यूज पोर्टल पर सीधे एफआईआर दर्ज नहीं की जा सकती। पहले शिकायत संपादक तक पहुंचाई जानी चाहिए, उसके बाद ही डिजिटल मीडिया मध्यस्थ के सामने सुनवाई के बाद कार्रवाई की जा सकती है। पत्रकार संगठनों ने मांग की है कि इस मामले में उच्च स्तरीय जांच हो और थाना प्रभारी के खिलाफ पत्रकार संरक्षण कानून के तहत अपराध दर्ज किया जाए। आंदोलन सुबह 11 बजे से शाम 4 बजे तक चलेगा और इसमें जिले भर के पत्रकार अपने अधिकारों की रक्षा के लिए एकजुट होंगे। इस मुद्दे पर पालक मंत्री को शिकायत करने पर पालक मंत्री ने उचित जांच करने का आश्वासन दिया है। इंडियन डिजिटल मीडियम एंड ब्रॉडकास्ट एसोसिएशन मुंबई काय झालं तुम्हाला? पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत जे अवैध व्यवसाय सुरू आहे त्या संदर्भामध्ये आम्ही बातमी टाकली। त्या बातमीच्या अनुषंगाने कारवाई करायला पाहिजे संबंधितावर, पण ते कारवाई न करता त्यांचं संरक्षण होत आहे आणि पत्रकारांनी बातमी लिहिल्यानंतर मग त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहे। पोलिसांची बदनामी केली म्हणून गुन्हे दाखल करत आहे। वर्दीमध्ये पोलिसांची म्हणजे पोलिसांच्या वर्दीमध्ये फोटो टाकला म्हणून बदनामी झाली पोलिसांची, असं होते का? पोलीस वर्दीमध्येच राहणार आहे आणि वर्दीमध्ये नसलं तर पोलीस नाही राहत आहे। तर विषय आमचा असा आहे की जेव्हा अवैध व्यवसायाच्या विरोधामध्ये आम्ही जर बातमी टाकली तर असे जर गुन्हे होत असेल तर मग लोकशाही आहे का? आणि रात्री 1:30 वाजता गुन्हा दाखल आणि रात्रीला गुन्हा दाखल कसा होता? चौथा स्तंभ आहे आणि स्वतःच्याच पोलीस स्टेशन मध्ये स्वतःच फिर्यादी म्हणून ज्याच्यावर एलिगेशन्स आहे तोच व्यक्ती अर्जदार बनून म्हणजे गुन्हा दाखल करत असेल किती मोठी गोष्ट आहे। चौकशी करतो, चौकशी करा। दुसरी गोष्ट, डिजिटल मीडिया असोसिएशन आमची जी आहे त्याच्यासोबत जे आहे जे डिजिटल मीडिया 2021चा जो कायदा झालेला आहे, पहिलं प्रिंट मीडिया कायदा होता, त्याच्यानंतर डिजिटल मीडिया कायदा झाला 2021चा, त्याच्या अनुसार जे आहे डायरेक्ट पोलिसांना पोर्टल असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल त्याच्या पत्रकार गुन्हा दाखल करता येत नाही। त्यांना पहिलं त्या चौकशीसाठी संबंधितांना पत्र द्यावं लागते, त्याचा अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होऊ शकते। पण यांनी डायरेक्ट केला, ते पण रात्री। आणि एक नाही असे आतापर्यंत जिल्ह्यात 3 गुन्हे दाखल केलेले आहेत। फक्त मुस्कुटटाबी आणि गळछेपी करण्याचा प्रयत्न पत्रकारांना हे करत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली पोलीस स्टेशन येथे जे योगेश हिवसे ठाणेदार प्रभारी ठाणेदार आहे त्यांच्या माध्यमातून तिथे चालणारी झेंडेमुंडी जुगार असेल, तिथे चालणारा अवैध डिझेल असेल आणि तिथे सट्टापट्टीचा व्यवसाय आणि अनेक जे आहे चोऱ्या चपाट्याचे जे काम जे आहे ते सुरू आहे, त्या सर्व लोकांना संरक्षण देऊन ठाणेदार योगेश हिवसे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अवैध वसुली करतायत। या संदर्भामध्ये आमचे जे आशिष खरोले जे आहे यांनी झेंडेमुंडी जिथं चालत आहे तिथे जाऊन त्यांनी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मारहाण झाली आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलं असता त्याची तक्रार घेतली नाही। म्हणजे पत्रकारांना एक प्रकारे जे आहे वागणूक जी आहे चुकीची मिळत आहे आणि अवैध व्यवसायी जे आहे त्यांना संरक्षण देण्यात येत आहे। आणि म्हणून महाराष्ट्र जे आहे आमचं जे पोर्टल जे आहे त्या भूमिपुत्राची हाक पोर्टलमध्ये संबंधित जे आहे योगेश हिवसे यांचा फोटो लावून बातमी छापली होती की पडोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय चालतात आणि त्यांना योगेश हिवसे संरक्षण देतात। परंतु त्या बातमीच्या संदर्भामध्ये त्यांनी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करायला पाहिजे होती, परंतु आपल्या खाकी वर्दीचा दुरुपयोग करून त्यांनी उलट जे आहे पत्रकार म्हणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे।
जेव्हा की डिजिटल मीडिया 2021 जे आहे केंद्रीय माहिती अधिनियम जे आहे याच्या अंतर्गत जे आहे आमच्यावर डिजिटल मीडियाच्या कुठल्याही पत्रकारावर डायरेक्ट गुन्हा दाखल होऊ शकत नाही, पण कायद्याचं ज्ञान नसलेल्या योगेश शिवसे यांनी खाकी वर्दीचा जे दुरुपयोग करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3-4 डिजिटल मीडियाच्या पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामुळं आम्ही इंडियन डिजिटल मीडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशन तर्फे आज इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून जे आहे त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जे आहे कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी घेऊन आज आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे। माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला, लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला, बांधला बसता